मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही एक सुंदर प्लेसवर जात आहे जिथे मम्मींनी त्यांच्या फ्रेंडसोबत तिथे आज पार्टी करणार आहे. तर ती आहे रावणवाडी. या अगोदर पण मी तिथे गेलेलो आहे. खरंच खूप छान वाईब आहे आणि त्यासोबतच छान फूडसुद्धा. स्वतः कुक करणार आहे. सगळ्या सामग्री घेऊन ते मॉर्निंगलाच निघून गेलेले. बट आमच्या तयारी, लहान बाळांच्या तयारी, त्याच्यामुळे आम्हाला वेळ लागला. तर ऋषीताई, मी, दीपाली, जियाना, विका, आम्ही सगळे आता निघू आणि मग त्यानंतर तिथे छान एन्जॉय करू. त्यानंतर परत घरी येऊ आणि मग निघू नागपूरसाठी. चला, तर पुढे आम्ही काय काय करू हे नक्की तुम्हाला ब्लॉग थ्रू पुढे शेअर करू. तुम्ही ब्लॉगला असंच लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब केला जर केलं नसेल तर. आणि हो, कमेंटच्या बाजूला हाईपचं आहे, तर तुम्हाला ते ऑप्शन दिसलं असेल तर नक्की आमच्या व्हिडिओला हाईपसुद्धा करा. कुठे चाललो आपण? कॅमल? कॅमलला बसायचं? बर. डग डग ठीक. बर. चला, तर इथे चालू आहे पनिशमेंट. कोणी तोडला? ती काय म्हणते माहिती, त्याला फेकून देते बोलते. कोणी तोडला? विवेकाने तोडला? पुढे बसू आपण. मुली मम्मा बसते इकडे. इकडे ती येत नाही भाविका? नाही रे, ती शंकराकडे जाणार आहे आज. ओके, हो का? ते येऊन बघ कुठे फेकलं होतं तिचं. हे रेकॉर्ड झालेलं आहे. जियाना कुठे चालली का? ती गेली का? अच्छा, ठीक. खाली बस, नाटक नाही का? नाही. कॅमेल रावणवाडी चाललो आपण. चाललो रावणवाडी. तिथेच कॅमल आहे. हो. तर आला पाहिजे. आणि हे एक बघा, स्वतःचा व्हॉइस रेकॉर्ड करते आणि ऐकते. शांत निसर्ग पर्यटन स्थळ, अंतर 4 किलोमीटर. चला, तिथे 50 रुपीज एंट्री होती आणि गर्दी तर खूप आहे. सगळे जेवण घेऊन आले आहेत आणि आम्ही सुद्धा आलोय. आलो आपण. ए वाव, भाजीचं बघ ऋषीताई. हो हो, बघितलं जे. शांत शांत. ट्रेनिंग आली का आता? कुठे का ते ट्रेन? राईट साईडला. हो बाई, आता जास्त वाढला. हो ना. ए वाव ताई, ते पॅकेट्स आहेत ग लहानपणीचे. चला पुढे आणखी. हो जाऊ. नाही, खूप घाण आहे ती तिकडे शेवटी आहे मम्मा. ती स्पॉट खरंच खूप छान आहे आणि आता खूप छान डेव्हलप झालेलं आहे, है ना? मस्त झालं. आजी आहे ना बेटा. हे हा, मोंटू दादा जेवत आहे, तो जेवण करतोय. लेफ्ट साइड गाडी. लेफ्ट साइड को गाडी. कसं वाटतं ताई? कल्पना ताई, कसं वाटते? त्याच्या इथे माझ्या नाती. हे बघा, काय बनवून झालं? भजे. चाय और भजी. काय येलो 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 नाही, ते नव्हतं सांगितलं. सांगितलं ना मावशीला. आणली हो आहे, मी का? आणली आहे.
किसको ठीक नहीं लग रहा? हाँ? हो चला, तर ही आहे मम्मीची गँग. त्यांचा चालू आहे स्वयंपाक. पण ते आज सगळं खायचं. आज चिटिंग डे आहे ना. आज डाएट नाही करायची का? कोण बनवणार आहे? गीता काकू? गीता काकू? गीता आंटी. सॉरी सॉरी, यंग आहे यार तू मेरी सॉरी. आंटी म्हणजे काकू काकू हा ना, बरोबर आहे. जमाना कौन सा है? ठीक आहे. काकू नाहीये बाबा, सॉरी. आजकालच्या लेडीज सगळ्या काकू म्हणायचंच नाही म्हणते. नहीं मना तो ठीक है हाँ. लेकिन मेरे बच्चे भी बहुत छोटे हैं यार, अभी बड़े बनने के हैं, इसलिए मैं उस लेवल पे नहीं आई हूँ. आणि यांची मुलं म्हणजे वीका आणि जियाना आहे. असं आहे. हो प्यायला पाहिजे. अजूनच मजा. आमचे पोरं म्हणजे गीता ताई सारखे, तुमचे पोरं म्हणजे वीका सारखे. तर त्या गीता ताई आहे. रोशनी ये ना ग. ए ताई, ते ठेवा, हे काढून इथे बनतोय भात. नाही अण्णा गीता आणखी ते पण अन्न तकडे म्हणजे तिथे ताटत काय आणू भज्या इथे छान झालं. कैसी हरियाली हरियाली है. मस्त. रानामध्ये चहा घ्यायची मजा एक वेगळी असते. सिलेंडरला ठेवला प्रणव खात आहे भजी. काकूचे भजे. जियान स्पेशल भाजी. हे असंच ठेवते नाही का, कारण टमाटो एक से एक शेफ आहेत तया. आपण अपने घर के सेफ है यार, है की प्रेक्षकांनो बघा रंग किती छान आला भाजीचा. असं स्वयंपाकाला असं कुठे येऊन छान वाटते ना, मजा येते. रुटीन पासून कुठेतरी बाहेर निघतो. चेंज होतो. आणि आला का तुझ्या माइंड मध्ये एकतरी थॉट आला तुला नाही, ब्लॉग एडिट नाही. करायचा आहे, काहीच तर हा नेचरचा ऍडव्हान्टेज आहे. आपण बिझी होऊन जातो त्याच्यासोबत. तर असे ब्रेक्स खूप इम्पॉर्टंट आहे. खरंच. नेक्स्ट टाइम जाऊ दे आपण हा? नागपूरला असं कुठेतरी घेऊन आजूबाजूला. नाही बनवायचं ऍटलीस्ट घेऊन जायचं घरून. कसं तरी करायचं. कुकिंग साठी म्हणजे भरपूर गोष्टी घेऊन जावं लागतं. राहतात. आदल्या दिवशीपासूनच असं आहे. तिथे भरपूर गोष्टी आहे. कॅमेल राईड आहे, हॉर्स राईड आहे, ATV राईड आहे. आणखी काय होतं रे, भरपूर अशा गोष्टी आहेत. आणि खायला सुद्धा भरपूर अशा म्हणजे वेगळ्या वेगळ्या गोष्टी मिळतात जे आपण लहानपणी खायचो. कशाचे लाडू, हा पिंगर, आणखी कच्चा चिवडा, राजगिऱ्याचे लाडू, हे सगळ्या गोष्टी मिळतात. आणि मेन म्हणजे भाज्यांचं मिळतं, जे शेतीमधनं डिरेक्टली आलेलं असतं ना, सगळं एकदम फ्रेश भाज्या सुद्धा मिळतात. तर आम्ही आता ते सगळं बघायला चाललोय. आणि विकाला थोडंफार मुरमुरे वगैरे खायचे आहे, म्हणजे जियानाला पण. तर ह्या दोघींना आम्ही ते घेऊन देऊ आणि थोडंफार एक्सप्लोर करू. तेवढ्याच वेळात भाजी सुद्धा बनवते आणि कडे बनवतील आणि पोळी बनवणं सुरू आहे. इतकी गर्दी आहे इथे. आणि फ्रेश एकदम, तिने आता गरम गरम बांधले. झाली आता होत काय रे बाय, दिसते का कलर.
हो मस्त दिसत आहे. छान ना? पण भंडाऱ्याच्या लोकांचा एकच प्रॉब्लेम आहे की इतकं कोथिंबीर इतकी टाकतात नाही मेथी आहे. मेथी आहे का? ओके. आणि मग थोडस कोथिंबीर. कारण मी ह्या भाजीमध्ये जशी नाही का हिरव्या मिरच्याची केली असती तर त्याच्यामध्ये अजून मस्त वाटते. मग आपल्याला तिखटाची करायची होती. खायला म्हटलं तर ओके. इथे पाण्याची कॅन्सची काय सुविधा सुद्धा आहे. 50 रुपीजची एक कॅन देतात, म्हणजे तुम्हाला इथे पाणी वगैरे आणायची पण गरज नाही पडणार. आपण आणलं पण आपण नाही इथे विकत घेतले यांनी. एक कॅन ओके तरी आता विकत. हो एकच. अरे भाऊ डान्सर ही स्टेप कॉमन आहे पण दुसरीकडून जेवण करून गीता आंटी नॉनव्हेज खाऊन येत आहे. हा घे. नाही आम्ही सोबत घेतो. सोबत आहे आमचं जॉईन अकाउंट. कसं वाटलं? मस्त मजा आली. छान जेवण होतं. वांग्याची भाजी चुलीवरची, त्यात वेगळीच मजा येते. त्यासोबत इतकं सुंदर नेचर. जर तुम्हाला सुद्धा इथे यायचं असेल तर रावणवाडी भंडाऱ्याच्या अगदी जवळ आहे. 15 किलोमीटर आणि जर तुम्ही इथे आले जस्ट स्पॉट बघून गेले, किरण बिर्याणी सेंटर सुद्धा आहे जे माझ्या सासऱ्यांचं आहे. तिथे येऊन नॉनव्हेज एन्जॉय करू शकता. तर त्याच्यामध्ये रिकमेंडेड डिशेस आहे खिमा आणि बिर्याणी. मटन बिर्याणी. आणि आमच्यासोबत जेवढे पण मम्मीचे सगळे फ्रेंड्स आहेत खूप एन्जॉय करतात. हा प्रणव बघ फोटो सेशन चालू आहे त्यांचं. असंच पाहिजे. प्रणव का अशी आपल्याला असंच टाकावं लागेल ना. तिकडनंच जायचं आपल्याला. रोड तोच आहे एकच निघायला इथलं. हो पण असे लोक जे एन्जॉय करतात, फन करतात ना लाईफ मध्ये, यांना ओपन पर्सनॅलिटी म्हणतात. तर हे नेहमी एन्जॉय करतात आपल्या लाईफ मध्ये. आणि जेव्हा घरी जातात ना त्यांना रिग्रेट नाही राहत की यार आपण आज काहीच नाही केलं. पण ते खूप म्हणजे किती छान डान्स केला त्यांनी, तुम्ही बघितलं असेल या अगोदर. असं पाहिजे पण, म्हणजे असा ग्रुप हवा. जर तुम्हाला हसायचं असेल कंटिन्यू. नाईस. असाच ग्रुप आपला तो पण तिकडेच आहे. हा तिथे कंटिन्यू. बापरे आपल्या सोसायटीचा. मला विचार ना तू जंगल सफारी ती. अरे बापरे यांना म्हणून थकून गेलो होतो मी. बट स्टील झाली वाटते. चला आजीच्या मागे लागलेले. कुठे जाते म्हणते तिकडे. इकडे जाते आई गं, जागा नाही ना पण. समोर बसली ना मम्मी तिला घेऊन. चला तर आता आम्ही जातोय घरी. खूप छान टाइम स्पेंड केला सगळ्यांबरोबर. एन्जॉय सुद्धा केला. बरं नाही आली विका दुसऱ्या गाडीमध्ये गेली आहे ज्याच्यात आजी आणि आजीच्या फ्रेंड्स आहेत. त्या गाडीमध्ये आहे. ठीक आहे आपण तिला पुढून घेऊ. ओके चला तर आता नागपूरला निघू आम्ही. काही सामान घ्यायचं आहे भंडाऱ्यावरनं ते घेऊ आणि त्यानंतर नागपूर. कारण उद्या सुद्धा कोणाची तरी आम्ही मेजवानी करतोय घरी. तर कोणाची हे तुम्हाला पुढे माहित पडेलच उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला तर मग आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत तुम्ही हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय.